नमस्कार, जय श्रीराम. मी सोयाबीन बिर्याणी बनवणार आहे. ती मी कशी माझ्या पद्धतीने बनवते ती दाखवणार आहे. तर चला, त्यासाठी मी बासमती तांदूळ घेतले आहेत. ते मी 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेत आणि सोयाबीन पण घेतले, ते पण मी 5-10 मिनटं भिजवून ठेवणार आहे पाण्यामध्ये. आता मी मोठा पॅन घेतला आहे, तो गॅसवर ठेवला आहे. गॅस ऑन केला आणि त्यामध्ये साधारणतः 2 तांबे इतकं पाणी घातलं आहे आणि त्यात मी खडे मसाले टाकणार आहेत आणि पाण्याला छान अंधन आल्यानंतर भिजवलेला तांदूळ मी यात टाकणार आहे. आता मी ह्या अन्नामध्ये मीठ पण टाकणार आहे आणि अर्धवट आपण भात शिजवून घेऊयात. वेलची टाकायची राहिली ती मी आत्ता टाकते. आणि आपण सोयाबीन बिर्याणी बनवणार आहे, त्यासाठी मॅरिनेट सोयाबीन व्हेजिटेबल मॅरिनेट करण्यासाठी मी दही घेतलं आहे. दह्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आहे, थोडी हळद टाकली आहे आणि थोडी कसुरी मेथी पण टाकणार आहेत. आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये बिर्याणी मसाला घालूयात. ज्याला जितकं आवडतं त्या पद्धतीने तो मसाला घालू शकतो. मी जरा कमी घातला आहे कारण की आम्हाला जास्त मसाला आवडत नाही. किमान ही बिर्याणी मी 7 ते 8 माणसांची बिर्याणी बनवते, त्यासाठी मी आता हे दही छान मिक्स करून घेतलं आहे. ते मसाले मिक्स करून घेतले. आता मीठ घातलं चवीप्रमाणे. आता पाण्याला छान अंधन आलं आहे, त्या अन्नामध्ये आपण हा भिजवलेला तांदूळ घालून घेऊया आणि तो मिक्स करून घेऊया चांगला. आता आपण हे भाज्या मॅरिनेट करून ठेवूया. आता मोठा बाऊल घेऊन त्यात मी हे मसाले टाकलेलं दही घालून घेते. त्यासाठी मी एक बाऊल भिजवलेले सोयाबीन घेतले, स्वच्छ धुतलेला फ्लावर घेतले आहे, 2 छोटे बटाटे घेतलेत, हे गाजर घेतले आणि टॅमॅटो आणि फ्रोझन मटर आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि 10 ते 15 मिनटं हे पण छान मॅरिनेट करून ठेवूया. हे आपण अर्धा 1 तास पण मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो, त्याने अजून छान टेस्ट लागते. पण टाईम नसला तर 10-15 मिनटं आपण मॅरिनेट करून ठेवू शकतो. मी गॅसवर आता ही तवली ठेवून घेतली. याला आपण तवली म्हणू शकतो, मटका म्हणू शकतो, याला कल्याणी तवलीही म्हणतात. आता हे छान अर्धवट शिजलेला हा भात, आता हा आपण चाळणीमध्ये त्यातलं पाणी काढून घेऊया आणि तो एका बाउलमध्ये काढून घेऊया. तोपर्यंत आपण या तवलीमध्ये तेल टाकूया. साधारणतः मोठे 2 चमचे इतकं तेल हे. जिरं मोहरी याची फोडणी करून घेऊया. जिरं मोहरी छान तडतडल्यावर त्यात आपण हिंग घालूया, कांदा घालूयात, कढीपत्ता कांदा घालून त्याची फोडणी करून घेऊया. छान हे फ्राय करून घेऊयात. कांदा थोडा लालसर झाला आहे. आता आपण ह्या भाज्या मॅरिनेट करून ठेवल्या होत्या त्या आपण या तेलामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. ह्या भाज्या पण आपल्याला 5-10 मिनटं तरी किमान छान शिजवून कमी आचेवर शिजवून घेऊयात. हे छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं तरी, कारण की बटाटा शिजायला टाईम लागतो, म्हणून बटाटाही छान शिजला पाहिजे, त्यानुसार आपण हे कमी आचेवर शिजवून घेऊया. त्यावर झाकण ठेवून घेऊया. मी अद्रक लसूणची पेस्ट विसरली होती, मी ते नंतरून घातली. तर ही छान मिक्स करून घेऊया. फ्लावर, टमॅटो, कॅरेट हे छान शिजतात लवकर, पण बटाटा शिजायला टाईम लागतो थोडा.
आता आपण कढईमध्ये तेल घालून त्यात आपण हे काजू घालून घेऊया आणि ते तळून घेऊया. आता हे छान खरपूस छान लालसर रंगावर तळले गेलेत, ते काढून घेऊया आणि यामध्ये टाकून आणि छान मिक्स करून घेऊया. जवळपास भाजी छान शिजली आहे. मस्त कलर पण आला आहे आणि प्रचंड छान वास सुटला आहे त्याचा. वाव, खूपच छान पूर्ण घरामध्ये वास सुटला आहे मसाल्याचा, त्या भाज्यांचा. आता हा कांदा आपण ह्या तेलामध्ये तळून घेऊया. हा आपण लालसर रंगापर्यंत असा कुरकुरीत तळून घेऊया. जास्त तेल घेतल्यानंतर कांदा पटकन तळला जातो. आता छान कलर पण आला आहे. आता छान तळला गेला आहे. आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया हा कांदा. आता ह्या भाज्या पण शिजल्या आहेत. आता आपण चाळणीत ओतलेला भात एका बाउलमध्ये काढून घेतला आहे. तो यामध्ये आपण टाकणार आहोत. त्याआधी आपण ही शिजलेली अर्धी भाजी काढून घेऊया. कांदा आणि पुदिना. आता आपण हा भाताचे आपण लेयर करणार आहोत. भात पण अर्धवट शिजवायचा, जास्त शिजवायचा नाही, नाहीतर तो पुन्हा आपण यात टाकल्यानंतर तो खूप शिजला जातो. म्हणून भात कधी पण अर्धवट शिजवायचा. आता आपण हा तळलेला कांदा यावर छान पसरवूया आणि थोडा पुदिनाही घालूयात. पुन्हा आपण यावर भाताची एक लेयर टाकूया. आता आपण ती थोडी भाजी काढून घेतली ती यावर टाकूया. ती छान पसरून देऊया. आता उरलेला भात पुन्हा आपण यावर पसरून घेऊया आणि पुन्हा कांदा आणि पुदिन्याचं एक लेयर घालूया. यावर छान कांदा आपण पेरला आणि पुदिनाही टाकला आहे. आता थोडं साजूक तूप आपण यावर घालूयात. यावर केवड्याचं पाणीही घालतात, केशरचं पण पाणी घालतात, पण मी ते काहीच नाही घातलं, तर फक्त तूप टाकलं आहे. तुपाने पण टेस्ट छान लागते. तुम्ही नक्की मटक्यातली बिर्याणी करा, खूप टेस्टी लागते. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर करा आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. आता आपण रायता बनवूया. रायत्यासाठी आपण घट्टसर दही घेतलं आहे. ते एका मोठ्या बाउलमध्ये काढून ते छान फेटून घेऊया. रायत्याला दही असं घट्टसर पाहिजे, म्हणजे रायताही छान लागतो. जास्त आंबटसर दही नको आहे. अगदी फ्रेश दही घ्यायचं. जास्त दिवसाचं झालं का ते आंबट होतं, म्हणून जास्त दिवसाचं दही घ्यायचं नाही. एकदम फ्रेश दही घ्यायचं. त्यात आपण हे काकडी आणि गाजर कापून मिक्स करून घेऊया. आणि ही खारी बुंदी घेतली. ती जेव्हा आपण जेवायला वाढू त्यावेळेसच मी बुंदी त्यावर टाकणार. आता हे काळं मीठ टाकलं यावर. आज माझ्या मुलीच्या मैत्रीण घरी येणार होत्या, त्यांच्यासाठी खास मी ही बिर्याणी बनवली होती. वाव, काय छान वास सुटला आहे. बिर्याणीही छान दिसते, मस्त अगदी. आता ही बिर्याणी तयार झाली तर मी ही बिर्याणी माझ्या मिस्टरांना खायला देणार आहे. ते मला सांगतील कशी झाली. तुम्हीही नक्की मटक्यामधली बिर्याणी बनवा आणि घरच्यांनाही खायला बनवा. आणि खूपच टेस्टी लागते आणि याचा वासच अप्रतिम सुटला. आपण पातेल्यात बनवतो त्यापेक्षा कैक पटीने ही बिर्याणी टेस्टी तर लागते, पण पौष्टिक पण आहे. नक्की बनवा तुम्ही. वाव, बघा किती छान झाला आहे. रायताही रेडी आणि
कांदा, काकडी, गाजर त्या बरोबर मी देणार आहे. एक असा दाणा सुटसुटीत झाला आहे. त्यांना आवडली, त्यांच्या चेहऱ्यात सांगतोय. छान झाली बिर्याणी. तुम्ही पण बनवा. बाय बाय.